ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सचिन सायलीला म्हणतो, सायली वहिनी तू, तर सायली म्हणते की हो. सचिन सायलीला विचारतो, काही प्रॉब्लेम झालाय का? तर सायली म्हणते, सचिन भाऊजी अहो एक प्रॉब्लेम असेल तर सांगे ना तुम्ही, तर प्रॉब्लेमची रासच वाढून ठेवली आहे. तर सचिन म्हणतो, काय झालंय वहिनी? आता तर सगळं संपलं ना? सायली म्हणते, कुठे संपले? काहीच संपलं नाहीये. तुम्हाला वाटत असेल ते संपले, परंतु मला ना तुमच्याकडून काही प्रश्नांची उत्तर हवी आहेत. सचिन म्हणतो, सायली वहिनी ते जाऊ देत ना सगळं, आता तो विषय नको. सायली म्हणते, विषय तुमच्याकडून संपला असेल, परंतु मला तर माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. त्यामुळे सचिन भाऊजी तुम्हाला आता माझ्या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागतील. की मला सांगा, तुम्हाला साक्षी शिकरे कुठे भेटली होती आणि कशी भेटली? तर सचिन सायलीला म्हणतो, सायली वहिनी कशाला उघस तो विषय? सायली म्हणते, नाही मला सुद्धा कळू देत ना की साक्षी शिकरे आणि तुमची भेट नक्की कुठे घडली. तर सचिन म्हणतो, ऐक मी तुला सगळं सांगायला तयार आहे. असं म्हणत सचिन नाटक करत म्हणतो, काय झालं ना, मी ज्यावेळी कॅनडातील माझी नोकरी सोडली होती त्यावेळी मी अस्मीला काहीच सांगितलं नव्हतं, परंतु मी ठरवलं होतं की तिथून इथे आल्यानंतर काहीतरी बिझनेस करायचा आणि त्यासाठी मी ठरवलं की फायनान्शियल शोधायचा आणि तशी मी ॲड पण टाकली होती. आणि त्याचवेळी साक्षी शिखरे म्हणजे समीरा शेखर ही मला फायनान्शियल मदत करायला तयार झाली आणि मला वाटलं ती मला मदत करेल आणि मग आम्ही मीटिंग्स घेऊ लागलो आणि त्यामध्येच तिने कधी मला तिच्या जाळ्यात ओढलं कळालं सुद्धा नाही. तर सायली म्हणते, हो का? कोणता बिझनेस करणार होता तुम्ही? तर आता सचिन म्हणतो, आम्ही ना तो इन्फो एक्सपोर्टिंगचा. तर सायली म्हणते, म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात घेऊन जातात तेच ना? सचिन म्हणतो, हो तेच. सायली म्हणते, मग कोणता घेऊन जाणार होता तुम्ही? म्हणजे कोणत्या वस्तूची आयात नियत करणार होता? आता मात्र सचिनला काय बोलावं काहीच कळत नाही. सचिन म्हणतो, काय झालं ना खरं तर मी याविषयी अस्मिता सोबत सुद्धा बोललो असतो, परंतु अस्मिता वेळ प्रेग्नेंट होती आणि तिची खूप चिडचिड व्हायची, मग ती माझ्याशी काहीच बोलायची नाही. म्हणूनच माझी आणि साक्षीच्या गाठीभेटी वाढल्या आणि त्यातच तिने हे सगळं काही मला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. सायली म्हणते, सचिन भाऊजी मी तुम्हाला विचारते की कोणत्या वस्तू तुम्ही आयात निर्यात करणार होता? तर सचिन म्हणतो, त्याचं काय झालं? आमच्या ज्यावेळी मीटिंग व्हायचं ना त्यावेळी आम्ही या सगळ्यावर चर्चा केली. मग आमचं असं ठरलं की नको हा बिझनेस नको, त्यापेक्षा जर इंटेरियर डिझायनिंगच्याच केलं तर सायली म्हणते, अच्छा म्हणजे मीटिंग करता करता तुमचा डिसिजन चेंज झाला? म्हणजे एका बिझनेससाठी तुम्ही फायनान्शियल शोधला आणि सगळ्या मीटिंग झाल्या आणि अचानक तुमचा बिझनेसही चेंज झाला. कमल आहे सचिन भाऊजी, मी तर हे पहिल्यांदाच ऐकतीय. आता सचिनला काय बोलावं काहीच कळत नाही. सायलीने सचिनची चांगली शाळा घेतलेली असते, सचिनला चांगलाच घाम फुटलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया अस्मिताला म्हणते, अस्मिता खरंच मला तुझं कौतुक वाटतं. हा तर अस्मिता म्हणते, कशाबद्दल? तर प्रिया म्हणते, अग असं काय करतेस तू? सचिनला जे समजून घेतेस, तिला जी साथ देतेस ना, ते पाहून खरंच तुझं कौतुक वाटते. म्हणजे घरातील सर्वजण त्याच्या विरोधात आहेत, पण तू मात्र त्याची साथ सोडत नाहीयेस, म्हणून असं वाटतं की बायको असावी तर अशी. तर आता प्रियाच हे बोलणं ऐकून अस्मिता मनाशीच म्हणते, ही या घरात एकटीच आहे की जी माझ्या बाजूने बोलते, पण ही खरं बोलते की नाटक करते यावर विश्वास कसा ठेवायचा काहीच कळत नाहीये की ही नक्की कोणत्या हेतूने बोलत आहे. पण हे मात्र खरं आहे की हिच्यावर विश्वास न ठेवलेलाच बरा. तर प्रिया पुढे म्हणते, तुम्हा दोघा बहीण भावांमध्ये हा गुण मात्र खास आहे. हा गुण अश्विनमध्ये सुद्धा आहे. बघ ना, माझ्या एवढ्या चुका झाल्या, पण सगळ्या चुका अश्विनने पोटात घातल्यात. मी खरंच खूप चुकले होते, पण आता मी चूक तशी कधीच करणार नाही आणि मला खात्री आहे सचिन सुद्धा तशी चूक. तर आता अस्मिता प्रियाला म्हणते, तन्वी
तुझ्या आता मला आराम करू देत. रिया म्हणते, हो मी येते, परंतु तुला काही लागलं तर सांगा असं म्हणत प्रिया निघत असते. तर त्यावेळी अस्मिता म्हणते, तन्वी माझं एक काम करशील का तू? प्रिया म्हणते, हो काय करू सांग ना, हेड मसाज वगैरे करून देऊ का? अस्मिता म्हणते, नाही नको, तू एक काम कर की सचिन जर बाहेर तुला दिसला तर त्याला निरोप देशील का? मी त्याला बोलावला आहे. म्हणजे घरच्यांपैकी मी जर कोणाला हा निरोप दिला तर त्याच्यापर्यंत कोणी पोहोचवतील असं मला नाही वाटत. त्यामुळे तू तरी देशील ना? प्रिया म्हणते, हो तू काळजी करू नकोस, मी सांगते सचिनला असं म्हणत प्रिया आता अस्मिताकडे पाहते आणि मनाशीच म्हणते, मला वाटलं होतं की हिला काही पाजार फुटणार नाही, परंतु हिने ज्या विश्वासाने माझ्याकडे निरोप दिला आहे त्यावरून असं वाटते ही माझ्या जाळ्यात अडकण्याचे चान्सेस आहेत. असं म्हणत प्रिया खुश होते आणि तिथून निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली सचिनला उलट प्रश्न विचारत म्हणते, तुम्ही गुंतवणूकदारासाठी जाहिरात दिली होती असं म्हणालात ना, बघू जरा ती जाहिरात. आता सचिन खोट बोलत म्हणतो, ती कचुली जाहिरात वगैरे असं नव्हतं, म्हणजे ती सोशल मीडियावरची पोस्ट होती. सायली म्हणते, अच्छा म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. तर आता सायली आपल्या मोबाईलमध्ये ती पोस्ट पाहायला जाते. तर त्यावेळी सचिन म्हणतो, नंतर ती डिलीट झाली. तर सायली सचिनवर हसत म्हणते, कसं आहे ना सचिन भाऊजी, मी जास्त सोशल मीडिया वापरत नाही, परंतु मला इतकं तरी माहीत आहे की कोणतीही पोस्ट आपण होऊन डिलीट होत नाही. सायली आता सचिनला म्हणते, मी यांना सांगते तुमची सोशल मीडियावर ती पोस्ट डिलीट झाली आहे ना, ती बघायला म्हणजे आम्हाला सुद्धा कळेल ना की तुम्ही नक्की कोणत्या बिझनेसच्या संदर्भात बोलत होता. तर सचिन म्हणतो, नाही माझ्या आत्ता लक्षात आलं, तर ती जाहिरात जास्त उपयोगाची ठरली नाही म्हणून मी स्वतःच डिलीट केली. तर सायली म्हणते, उपयोगाला नाही पडली अहो, तुम्ही आत्ताच म्हणालात सचिन भाऊजी की तुम्ही जी पोस्ट केली होती ती जाहिरात बघूनच समीरा शेखरने तुमच्याशी संपर्क साधला होता. आता सचिन अजून खोट बोलत म्हणतो, ऍक्च्युली कसं झालं माहितीये का, माझी जी पोस्ट होती ना ती माझ्या एका फ्रेंडने बघितली, म्हणजे आमच्या कॉमन फ्रेंडने, आणि त्याने माझी आणि समीराची ओळख करून दिली होती. तर सायली सचिनला म्हणते, हो का, मग काय नाव आहे तुमच्या त्या कॉमन फ्रेंडच? आता मात्र सचिनला काय बोलावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे अर्जुन ज्या माणसाची हुज्जत घालत असतो त्यावेळी कसं बसं आता चैतन्य अर्जुनला शांत करतो, परंतु अर्जुन खूप चिडलेला असतो. चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन तू शांत हो. अर्जुन म्हणतो, का शांत होऊ, आणि तू त्याला सॉरी का म्हणालास? चैतन्य म्हणतो, जाऊ दे ते सगळं काही, तू इथे उभा राहा, मी आलोच. असं म्हणत आता चैतन्य बाजूला असणाऱ्या गोळेवाल्याकडून एक बर्फाची लादी घेतो आणि अर्जुनच्या डोक्यावर आणून ठेवतो. अर्जुन विचारतो, चैतन्य काय चालला हा तुझा पोरकटपणा? चैतन्य म्हणतो, मग काय करू, तुझं डोकं सकाळपासून गरम आहे, मग या गरम डोक्याला शांत करण्यासाठी हाच एक पर्याय आहे, डोक्यावर बर्फाची लादी ठेवणं. म्हणजे तुझ्या डोक्यावर मी बर्फ ठेवला ना तर त्याचा थंडावा ना तुझ्या डोक्यात उतरेल आणि मग जरा शांत तरी होशील ना, कारण सकाळपासून मी बघतोय फक्त तू चिडचिड करतोयस, काय घडलं हे मलाही सांगत नाहीयेस. मग तू जर मला काही सांगत नशील तर हा एकच पर्याय आहे की बर्फ डोक्यावर ठेवणं. अर्जुन म्हणतो, सांगून काय उपयोग आहे, तू माझी बाजू घेणार आहेस का, तू मला समजून घेणार आहेस का? नाही ना, कारण इथे मला समजून घेणार किंवा माझ्या बाजूने बोलणार कोणीच नाहीये. चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे तू अगोदर मला सांग तरी की नक्की काय झाले, मग मी ठरवतो की तुझी बाजू घ्यायची की नाही. आणि अर्जुन, अरे मी तुझ्याच बाजूने आहे, मला फक्त सांग ना काय झाले. तर दुसरीकडे सचिन सायलीला म्हणतो, तो माझा मित्र असा नव्हता, तो माझा सोशल मीडिया मॅनेजमेंट होता. तर आता सायली म्हणते, अच्छा म्हणजे मित्र होता की जो तुमचा सोशल मीडिया मॅनेजर होता. पण कसं आहे ना सचिन भाऊजी, प्रत्येक व्यक्तीला नाव असतं, मग नाव काय होतं
त्याचं नक्की आता सचिन इमोशनल होण्याचं नाटक करतो आणि म्हणू लागतो, सायली वहिनी का माझी अशी उलट तपासणी घेताय? तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? तर सायली सचिनला म्हणते, तुम्हाला उलट तपासणी वाटते कारण तुमची आणि साक्षीची भेट मुळात कुठल्याही जाहिरातीमुळे किंवा कुठल्याही बिझनेससाठी झाली नव्हती, तर मुळात तुमचे अगोदरपासूनच संबंध होते. आणि काल तुम्ही जे बोलत होता ना की तुम्हाला साक्षी शिकरेने डांबून ठेवलं होतं, तेही तुम्ही खोटच बोलत होता याची मला पूर्ण खात्री आहे. आणि सचिन भाऊजी, ही गोष्ट मला माहीत आहे की मुळात साक्षीने तुम्हाला जाळ्यात वगैरे ओढलं नव्हतं, तर तुम्ही हे सगळं काही जाणून बुजून केलं होतं. तर सचिन सायलीला म्हणतो, हे बघा वहिनी, असं काहीही नाहीये. सायली म्हणते, असंच आहे आणि तुम्ही सतत खोटी उत्तर देताय आणि तुम्ही जी गडबड तुमची उडाली आहे ना त्यावरूनच दिसतंय. तुम्ही तुमची उत्तर सतत बदलली, त्यातूनच दिसतंय की काय खरं आहे आणि काय खोट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या डोळ्यातून दिसत की तुम्ही किती खोट बोलत आहात. पण कसं आहे ना सचिन भाऊजी, अस्मिता ताई तुमच्या बाजूने आहेत म्हणून आमचे हात दगडाखाली आहेत. पण मी आज तुम्हाला सांगते, असा एक दिवस नक्की येईल की ज्या दिवशी मी तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणेन. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, मी अस्मिता ताईंच आणि बाळाचे आयुष्य तुम्हाला उद्ध्वस्त करू देणार नाही, शब्द आहे माझा. आता सायलीच हे बोलणं ऐकून सचिन घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, चैतन्य अर्जुनला विचारतो की नक्की काय झालंय, तू कशामुळे डिस्टर्ब आहेस, काय घडलंय नक्की? तर अर्जुन म्हणू लागतो, सायलीमुळे. आता हे ऐकता चैतन्य म्हणतो, सायली वहिनीमुळे? तर आता अर्जुन म्हणतो की हो सायली, मला म्हणाले की तुम्ही जर एखादी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली तर त्या क्षणी आपलं नातं तुटेल, नात संपेल. आता हे ऐकून चैतन्यालाही धक्का बसतो. चैतन्य म्हणतो, काय नात संपेल असं सायरी वहिनी म्हणाली? पण मला सांग ना नक्की एक्झॅक्टली काय घडलं होतं की ज्यामुळे सायली वहिनी असं म्हणाली? तर आता अर्जुन घडलेला सर्व प्रकार चैतन्याला सांगू लागतो. अर्जुन चैतन्याला म्हणतो, अस्मिताईने सायलीला विचारलं की तुझा नवरा जर चुकला तर तू त्याला माफ करशीलच ना? परंतु त्यावेळी सायलीने ठामपणे उत्तर दिलं की माझ्याकडे चुकीला माफी नाही. ज्या दिवशी हे माझ्यापासून एखादी गोष्ट लपवतील, ज्या दिवशी ते चुकतील, त्या क्षणाला आमचं नातं संपेल. आता अर्जुनच बोलणं ऐकल्यानंतर चैतन्य अर्जुनकडे पाहतच बसतो. तर अर्जुन चैतन्याला म्हणतो, आता तू माझ्याकडे बघत बसणार आहेस का की मला सोल्युशन देणार आहेस? चैतन्य म्हणतो, सोल्युशन? अरे या अगोदर मी तुला हेच सांगितलं होतं की सोल्युशन मागण्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट करूच नकोस, पण नाही त्यावेळी तुला माझं ऐकून घ्यायचंच नव्हतं आणि आता माझ्याचकडे येऊन तू सोल्युशन मागतोयस का? आता अर्जुन चैतन्यकडे पाहतो. चैतन्य म्हणतो, काय आता माझ्याकडे काय बघतोयस? अर्जुन म्हणतो, हेच मी तुला मगाशी हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की मी तुला सांगून काहीही उपयोग होणार नाही. शेवटी तू मलाच ब्लेम करणार आहेस, मलाच दोषी ठरवणार आहेस आणि म्हणूनच तर मी काहीही सांगत नव्हतो. चैतन्य म्हणतो, हो का? आता अर्जुनच्या या बोलण्यावर चैतन्य हसू लागतो. अर्जुन म्हणतो, हसू नकोस, माझं डोकं फिरलंय. अगोदरच चैतन्य म्हणतो, सॉरी, मला माहीत आहे की तुझं डोकं फिरलंय आणि म्हणून तू माझं डोकं कधीही खोडू शकतोस. चैतन्य अर्जुनला म्हणतो, आता तुझ्या या प्रॉब्लेमवर माझ्याकडे एक सोल्युशन आहे, परंतु एक आहे की मी ज्यावेळी तुला सोल्युशन सांगेन तर जाऊन तुला ते लगेच करावंच लागेल. अर्जुन खुश होतो आणि म्हणू लागतो, करेन, तू जे सांगशील ना ते मी करेन, फक्त मला सांग की काय सोल्युशन आहे. चैतन्य अर्जुनला म्हणतो की आता सायली वहिनीच्या समोर जायचं आणि तुला साक्षी कुठे दिसली होती, साक्षीला तू कुठे बघितलं, तिथपासून तू महिप्त शिखरे सोबत कसं डील केलं आणि नागराजने कशी साक्ष दिली याबद्दल तर सगळं जाऊन सायली वहिनीला सांगायचं. आता हे ऐकताच अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, वा छान आहे तुझा सोल्युशन. अर्जुन चैतन्यला म्हणतो, चैतन्य
मी तुला माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सांगितला होता आणि तू माझा प्रॉब्लेम डबल करतोयस. तर चैतन्य म्हणतो की सायली, वहिनीला सत्य सांगितल्यानंतर अर्जुन, तुझा प्रॉब्लेम डबल कसा होईल सांग ना. अरे तू नक्की काय बोलतोयस? अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य, तुला काय वाटत रे, मी माझ्या बायकोसमोर हे सगळं जाऊन बोलल्यानंतर ती माझं कौतुक करेल, मना म्हणेल ओ याच्यासाठी तुम्ही सत्य लपून ठेवलं आणि ती शांतपणे ऐकून घेईल का? आता मात्र चैतन्यालाही माहीत असतं की सायली जर चिडली तर काय होऊ शकतं. अर्जुन चैतन्याला म्हणतो, तुला माहीत आहे ना ती कशी आहे. मी जर फक्त बोलायला जरी गेलो ना तरी तिच्या नजरेत माझे तुकडे तुकडे होतील आणि हो सत्य कळालं ना तर ती नातही संपवेल, कळते का तुला? आणि म्हणे, मी सोल्युशन देतोय तुला. आता चैतन्य काही बोलणार तर अर्जुन म्हणतो, राहू दे, तुझं सोल्युशन तुझ्याचकडे राहू देत. मला माहिती आहे की मला काहीतरी करायला हवं आणि तेही लवकरात लवकर, पण तुझं सोल्युशन नको असं म्हणत आता अर्जुन पुन्हा एकदा चैतन्याच ऐकणं टाळतो आणि त्यामुळे चैतन्याला काय करावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सायली कॉलेजमध्येच फोन करते. तर कॉलेजचे मॅनेजमेंट सर फोन उचलतात आणि म्हणतात, बोला. तर सायली म्हणते, मला ना तुमच्या एका कॉलेजच्या विद्यार्थिनी बद्दल माहिती हवी होती. तिचे नाव तन्वी किल्लेदार आहे आणि तिचा रोल नंबर आहे 442. तर ते सर म्हणू लागतात, सॉरी मॅडम, परंतु कुठल्याही विद्यार्थ्याची आम्ही पर्सनल माहिती तुम्हाला नाही देऊ शकत. सायली म्हणते, हो, पण ती विद्यार्थ्यानी असं म्हणते की ती तुमच्याचकडे शिकली आहे, परंतु आम्हाला असं वाटते की ती तुमच्याकडे शिकलीच नाहीये, कारण मी आत्ताच तुमच्या वेबसाईटवर जाऊन सगळ्या स्टुडंटची यादी चेक केली, त्यामध्ये तिचं नावच नाहीये. मग आम्हाला असं वाटते की उगाचच ती तुमच्या कॉलेजच खोट नाव वापरत असेल आणि तुमची फसवणूक करत असेल. तर आता ते सर म्हणतात, हो का, मग एकच मिनिट, मी तुम्हाला तिच्याबद्दलची माहिती देतो असं म्हणत आता ते सर त्यांच्या सिस्टममध्ये तन्वी किल्लेदार हे नाव आहे का हे शोधत असतात. आता सायली त्यांच्या उत्तराची वाट पाहत असते. तर दुसरीकडे प्रिया ही किचनमध्ये काम करत असते. तर कल्पनाताई प्रियाला म्हणतात, तन्वी, जरा सायलीला बोलवतेस का? तर प्रिया म्हणते, मी तर. कल्पनाताई म्हणतात, मग काय मी बोलू का? तर प्रिया म्हणते, नाही नाही, येते मी असं म्हणत आता प्रिया लगेच सायलीला बोलवण्यासाठी येते. तर दुसरीकडे सायलीला ते सर म्हणू लागतात, मॅडम, मी आता फक्त मागील 1 वर्षाची नाही तर मागील 3 वर्षाची सगळी रजिस्टर चेक केली, सगळ्या सिस्टममध्ये चेक केलं, परंतु तन्वी किल्लेदार या नावाची विद्यार्थिनी आमच्याकडे शिकतच नव्हती. आता हे ऐकून सायलीला धक्का बसतो. सायली म्हणते, मग तो रोल नंबर 442? तर सर म्हणतात की हो, परंतु तो दुसऱ्या विद्यार्थिनीचा आहे. सायली म्हणते, मग तुमच्या कॉलेजचा आयडी हिच्याकडे कसा आहे? तर ते सर म्हणू लागतात, मला यामध्ये काहीतरी चुकीच वाटते. तुम्ही एक काम करता का, मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर देतो, त्यावर तुम्ही त्या आयडीचा फोटो पाठवा. सायली म्हणते, बरं ठीक आहे. आता सायली त्या सरांचा नंबर सेव्ह करते आणि लगेच त्यांना आयडीचा फोटो पाठवते. सर ते आयडी पाहतात आणि सायलीला म्हणतात, नाही मॅडम, हे तर आयडी आमच्या कॉलेजच नाहीच आहे, आमच्या कॉलेजचा आयडी पूर्णपणे वेगळा आहे. आता हे ऐकून सायली म्हणते, मसे. तर त्याच वेळी त्या ठिकाणी प्रिया आलेली असते. तर प्रिया सायलीला आवाज देत म्हणते, सायली. आता सायली सरांना म्हणते, 1 मिनिट असं म्हणत सायली फोन होल्डवर ठेवते आणि प्रियाला म्हणते, बोल, काय काम आहे? तर प्रिया म्हणते, काही नाही, आईने तुला खाली बोलावलं आहे, येतेस ना? तर सायली म्हणते, हो येते. प्रिया म्हणते, कोणत्या महत्वाच्या कॉलवर होतीस का? सायली म्हणते की हो, महत्वाचा फोन चालू आहे, पण तू येतेस ना? असं म्हणत सायली प्रियाला रूमच्या बाहेर काढते आणि म्हणू लागते, बरं झालं हिने काही ऐकलं नाही, म्हणजे आता हिला संशय येणार नाही. असं म्हणत सायली आता पुन्हा एकदा सरांशी बोलते आणि म्हणू लागते, सर, तुम्ही हे कसं सांगू शकता की ही मुलगी किंवा ही आयडी
तुमच्या कॉलेजच नाहीये. तर ते सर म्हणतात की यावर आमच्या कॉलेजचा स्टॅम्पच नाहीये आणि हे जे आयडी आहे ना ते सरळ सरळ फेक वाटते. तर सायरी त्या सरांना रिक्वेस्ट करत म्हणते, सर मग तुम्ही तसं मला लेखी लिहून देऊ शकता का की ही विद्यार्थिनी तुमच्या कॉलेजमध्ये शिकतच नव्हती. तर ते सर म्हणतात की हो नक्कीच लिहून देऊ शकतो, कारण आमच्या कॉलेजच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. तुम्ही मला फक्त सांगा की कोणत्या त्या ॲड्रेसवर ते लेटर पाठवायचं आहे. सायली म्हणते, बरं ठीक आहे, मी तुम्हाला मेसेज करते, परंतु सर त्याची एक कॉपी तुम्ही माझ्या मोबाईलवर पाठवाल का? तर ते सर म्हणतात की हो नक्कीच. आता सायलीला सगळं सत्य कळालेलं असतं. सायली फोन ठेवते आणि म्हणू लागते, प्रिया तुझी सगळी सत्य मला कळाली आहेत आणि तुझी आता पापही भरत आली आहेत आणि तुझी ही पाप कोणाला कळणार नाही असंच वाटत होत ना प्रिया? तुला पण आता मात्र सगळ्या बाजूने हिशोब लागतोय. त्यामुळे आता तुझी आम्ही अशी कोंडी करू ना की तुला कळणारही नाही. आता फक्त तू बघतच राह. असं म्हणत सायली प्रियाची सगळी कारस्थान सगळ्यांसमोर आणायचं ठरवते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सचिन आता बाळाला खेळवत असतो आणि म्हणू लागतो, बाळा आता मी तुझे खूप लाड करणार, तुझ्याशी खूप गप्पा मारणार आणि तुला छान छान नवीन नवीन खेळणी सुद्धा घेऊन येणार. आणि असं म्हणत आता सचिन शांत होतो, अस्मिताकडे पाहतो आणि रडण्याचं नाटक करतो. अस्मिता म्हणते, सचिन काय झालंय? सचिन म्हणतो, मी किती दुर्दैवी बाप आहे ना, म्हणजे मी माझ्या बाळासाठी एक खेळणं सुद्धा आणू शकत नाही. तर अस्मिता म्हणते, सचिन तू स्वतःला त्रास करून का घेतोयस? अरे उद्या कॅनडामधले तुझे अकाउंट फ्रीज झाले की मग तुझ्याकडे पैसे असतीलच ना? सचिन म्हणतो की हो, परंतु त्याला 1 नाही 2 नाही 3 महिने होऊन गेलेत आणि हे काम तर पुढे पुढे होतच राहत आहे. मी तर या कर्जाच्या ओझ्याखाली इतका दबला गेलोय ना, म्हणजे इतका वागलोय ना, की मी माझ्या बाळासाठी काहीच करू शकत नाही. अस्मिता खरंच मला माफ कर ग. अस्मिता म्हणू लागते, सचिन तू स्वतःला त्रास करून नको घेऊस, मी तुला समजू शकते. तर सचिन म्हणतो, अस्मी या सगळ्यामुळे मला आईबाबांच्या समोर जाण्याची सुद्धा लाज वाटते ग. अस्मिता म्हणते, सचिन अरे मी तुला तेच सांगणार होते, आईबाबांनी अजून बाळाला बघितलं नाही, तू त्यांना इथेच बोलाव ना, म्हणजे ते आपल्या बाळाला सुद्धा बघतील. सचिन म्हणतो, नाही अस्मी, मी माझ्या आईबाबांच्या समोर तर नाहीच जाऊ शकत आणि त्यांना सुद्धा इथे नाही बोलू शकत, कारण या सगळ्यामुळे माझ्या आईबाबांना खूप त्रास होतोय. कारण ज्या माणसांनी, म्हणजे ज्या माणसांकडून मी लोन घेतलं होतं, ती माणसं माझ्या घरावर पहारा ठेवून आहेत. मी कधी कधी एकदा खरी येतोय असं ते वाट बघतायत. त्यामुळे मी माझ्या आईबाबांना सांगून ठेवलं आहे की तुम्ही खरा बाहेर पडू नका. खरंच मी किती नालायक आहे, म्हणजे एक बाप म्हणून सुद्धा मी लायक नाहीये, एक नवरा म्हणून सुद्धा नाही आणि एक मुलगा म्हणून सुद्धा नाही. असं म्हणत सचिन स्वतःलाच मारून घेण्याचं नाटक करतो. अस्मिता म्हणते, सचिन असं तू का करतोय सांग ना? सचिन म्हणतो, मग काय करू सांग, मी माझ्या बाळासाठी काहीच करू शकत नाही. तर अस्मिता म्हणते, सचिन अरे पण मी माझं तुझ्याकडे क्रेडिट कार्ड दिले ना, त्यावरून तुला हवा तितका खर्च कर, मी तुला विचारणार सुद्धा नाही. तर सचिन म्हणतो, तो सुद्धा माझा मूर्खपणाच होता. तू मला क्रेडिट कार्ड दिलेस हे त्या साक्षीला कळालं, त्या साक्षीने रागानेच ते क्रेडिट कार्ड घेतलं, त्याचे तुकडे करून टाकले. हे ऐकून अस्मिताला धक्काच बसतो. अस्मिता म्हणते, काय? तर सचिन म्हणतो, हो ना अस्मी, तिने माझं क्रेडिट कार्ड सुद्धा फाडून टाकलं आहे. आता अस्मिता विचार करू लागते. आता सचिनची ही नाटकं अस्मिताला काही कळत नसतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन विचार करत असतो. सायली अर्जुनकडे पाहते, तर अर्जुन कोणत्या तरी विचारात हरून गेलाय हे सायलीच्या लक्षात येतं. सायली अर्जुनला म्हणते, अस्मिता ताईंचा विचार तुम्ही जास्तच करताय, त्या गोष्टीच तुम्ही जास्त टेन्शन घेतले आणि म्हणूनच तुमचं डोकं जड झालंय. पण आता तुम्हाला 2 मिनिटात बरं वाटेल, बसा तुम्ही, मी आलेच. अर्जुन म्हणतो, अगं पण सायली म्हणते, बसा तुम्ही आलेच मी. असं म्हणत आता सायली तेलाची वाटी घेऊन येते
आणि अर्जुनच्या डोक्याला चंपी करून देत. अर्जुनला म्हणते, आपल्या बहिणीशी सतत भांडणारा भाऊ, तिला घालून पाडून बोलणारा भाऊ, अगदी लहान मुलासारखा, तिला चिडवणारा भाऊ, तिची सत्त मस्करी करणारा भाऊ बहिणीच्या आयुष्यात काहीतरी बिघडल्यावर इतका हळवा होतो, हे मी पहिल्यांदा बघते, असं म्हणत सायली अर्जुनकडे पाहते. तर अर्जुन म्हणू लागतो, मी अस्मिताईला नेहमीच मस्करीत बिंडोक बोलतो, पण खरंच आता ती बिंडोका सारखीच वागते. सचिन नाटक करतोय हे आपल्या सगळ्यांना दिसते, मग तिलाच का दिसत नाहीये? तर सायली अर्जुनला म्हणते की आपल्या नव्याचं बाहेर अखेर आहे, हे कुठलीच बायको सहन करू शकत नाही. आज ना उद्या अस्मिता ताईंच्या डोळ्यासमोर ते सत्य येईल, त्यांना ते सत्य कळेल आणि तो दिवस लांब नाहीये. तुम्ही नका काळजी करू आता. अर्जुन सायलीला म्हणतो, बस खरं तर तुझ्या हातानेच मॉलिश करून घेण्याची मला खरंच खूप गरज होती. सायली म्हणते, मी सकाळीच ओळखलं होतं ज्यावेळी तुम्ही चिडचिड करत होता, पण तुमची चिडचिड होण्यामागच कारण सुद्धा मला कळालं. आता मात्र अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, कारण काय कळालंय तुला? सायली म्हणते, हेच की तुमच्या झोपेचा चक्रच बदलला आहे. रात्री सुद्धा तुमची झोप नीट झाली नाही, अगदी अवघडून झोपला होता आणि आज सकाळी उशिरा उठला. तुमची जर झोप नीट नाही झाली तर तुमची चिडचिड होते. म्हणजे कुठल्याच माणसाची जर झोप नीट नाही झाली ना, तर ते सगळं चक्रच वेघडून जातं आणि मग त्याच्या कामावर सुद्धा परिणाम होतो. अर्जुन म्हणतो, करेक्ट, पूर्ण ती सायकलच चेंज होऊन जाते. सायली म्हणते, बरं असं मला. सायली पुढे अर्जुनला म्हणते, बरं त्या वंदना जाधवबद्दल तुम्हाला काही कळलं का? अर्जुन म्हणतो, आज आम्हाला जो पत्ता मिळाला तिथपर्यंत आम्ही गेलो होतो, परंतु वंदना जाधव हिने तिथला जॉब कधीच सोडला आहे. म्हणजे बरीच वर्ष झालीत की तिने तिथली नोकरी सोडली आणि तिथल्या कोणत्याच माणसासोबत आता तिचा कॉन्टॅक्टही नाहीये. पण माझा नंबर मी तिथे देऊन आलोय. जर कोणाला काही इन्फॉर्मेशन कळाली तर मला फोन करा असं आम्ही सांगितलं आहे त्यांना. तर सायली अर्जुनला म्हणते, म्हणजे आज तुमच्या हाती फारच काही लागलंच नाही? अर्जुन म्हणतो की हो. तर सायली म्हणते, पण माझ्या हाती मात्र खूप महत्वाची गोष्ट लागली आहे. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे? तर सायली अर्जुनला म्हणते, म्हणजे कळेलच तुम्हाला. 1 मिनिट. तर अर्जुन म्हणतो, काय केलं? प्रियाने परत काही माती खाली आहे का? सायली म्हणते, 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते. असं म्हणत आता सायली अर्जुनला पुरावा दाखवते आणि म्हणू लागते, हे बघा प्रियाच कॉलेजमधलं ओळखपत्र. आता अर्जुन ते पाहतो आणि म्हणतो, सायली अग नक्की काय आहे हे? हे तर फॅशन डिझायनिंगच तीच ओळखपत्र ना? म्हणजे प्रियाचे प्रोफेसर प्रियाला शिकवता स्वतः मात्र फॅशन डिझायनिंग नक्कीच विसरले असतील, असं म्हणत सायली आणि अर्जुन हसू लागतात. तर सायली म्हणते, नाही, तिकडच्या शिक्षकांना काहीच तुका नाहीये. अर्जुन म्हणतो, म्हणजे? तर सायली म्हणते, मुळात प्रिया त्या कॉलेजला कधी गेलीच नाहीये. आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, काय? सायली म्हणते की हो, प्रिया कधीच या कॉलेजमध्ये गेली नाहीये. तिने कॉलेजमध्ये ॲडमिशन सुद्धा घेतलेलं नाही. अर्जुन म्हणतो, काय बोलतेस तू? हे तर सायली घडलेला प्रकार अर्जुनला सांगते. सायली अर्जुनला म्हणते की मी आज तिथे फोन केला होता आणि सगळी चौकशी केली. त्यावेळी ते सर मला म्हणालेत की मागच्या 1 नाही तर 3 वर्षाची मी लिस्ट चेक केली आहे, परंतु त्या एकाही लिस्टमध्ये तन्वी किल्लेदार हे नाव नाही. तर त्यानंतर सायलीने त्यांना आयडी कार्ड पाठवलेलं असतं. त्यावेळी ते सर म्हणालेले असतात, हे आयडी तर आमच्या कॉलेजच नाहीच आहे आणि यावर आमच्या कॉलेजचा स्टॅम्प पण नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं, हे माझ्या कॉलेजच्या नावाच असणार फेक आयडी वाटते. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे प्रियाने फॅशन डिझायनिंगच्या कॉलेजमध्ये कधी ॲडमिशन घेतलंच नव्हतं? सायली म्हणते की हो, हेच खरं आहे. अर्जुन म्हणतो, म्हणजे सिनियरकडे तिने हे सगळं काही खोट सांगितलं? ती आतापर्यंत सिनियरशी खोट बोलत आली आहे? तर सायली म्हणते की हो, आणि फीच्या नावाखाली त्यांच्याकडून बरेच आणि परत पैसे उकळत राहिली. तर अर्जुन म्हणतो, आणि तिथली फी सुद्धा काही कमी नसणार आहे? सायली म्हणते की हो, तिथली
ही सुद्धा खूप जास्त आहे. तर अर्जुन सायलीला म्हणतो की ही मुलगी जन्माला आल्यापासून कधी खरं बोलली असेल का? तर सायली म्हणते, जी मुलगी स्वतःच्या आईबाबांना आईबाबा मानत नाही, मग तिच्याकडून खरं वागण्याची काय अपेक्षा करणार आहोत आपण? अर्जुन सायलीला म्हणतो, बायको, तुझ्या हाती खूप मोठा पुरावा लागला आहे. ते सर तुला लेटर पाठवणार होते, ते पाठवले का? त्यांनी सायली म्हणते, अजूनपर्यंत तर आलं नाहीये, पण माझी खात्री आहे की ते नक्कीच लेटर पाठवतील. तर दुसरीकडे अस्मिता सचिनवर विश्वास ठेवते आणि म्हणू लागते, अश्विन खड्ड्यात गेलं, ते क्रेडिट कार्ड आणि खड्ड्यात गेली ती साक्षी. आता तू त्या गोष्टींचा विचार करू नकोस. हे घे, हे आहे माझं डेबिट कार्ड, यावरून सेव्हिंगमध्ये असणारे नारे जेवढे पैसे तुला लागतील तेवढे पैसे तू वापर. हो तर डॅड, मी अजून पैसे टाकायला सांगेन. तर सचिन नाटक करत म्हणतो, नाही अस्मी, मी तुझं डेबिट कार्ड नाही घेऊ शकत. अगोदरच मी तुझा क्रेडिट कार्ड फुकट घालवला आहे आणि आता मला डेबिट कार्ड नाही घ्यायचं आहे. तू नको उगाच मला काही देऊस. तर अस्मिता म्हणते, सचिन, अरे तू स्वतःला त्रास करून का घेतोयस? तू नको एवढा विचार करूस. तू अगोदर हे डेबिट कार्ड घे बरं. असं म्हणत अस्मिता सचिनच्या त्या रडण्यावर, त्यांच्या त्या खोट्या वागण्यावर विश्वास ठेवते. असो म्हणत ती स्वतःच तूनच आता सचिनच्या हातात ते डेबिट कार्ड देते आणि म्हणू लागते, राहू दे ते तुझ्याकडे, तुला एटीएम मधून कॅश सुद्धा काढता येईल. असं म्हणत अस्मिता मात्र सचिनच्या जाळ्यात फसलेली असते. आता सचिन मुद्दा म्हणून प्रेमाचं नाटक करतो आणि म्हणतो, आय लव्ह यू अस्मिता, खरंच माझं तुझ्यावर प्रेम आहे. असं म्हणत तिला जवळ घेतो आणि मनाशीच म्हणतो की अस्मिता ही जरा बिंडोक आहे ना, तेच बरं आहे. म्हणजे हिने तर माझ्यावर विश्वास ठेवलाय, माझी बाजू घेते आणि आता तर काय डेबिट कार्ड माझ्या हातात दिला आहे, बरं झालं ही अशी वागते, त्याच्यामुळे माझा तरी फायदा होतोय. नाही तर ती साक्षी ₹1,00,000 मागितले तर 5,00,000 रुपये अडकवून ठेवलेत. आता तरी मला साक्षी सारख्या हुशार मुलीची नाही तर अस्मिता सारख्या मोठ्या मुलीचीच गरज आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता अर्जुन सायलीला म्हणतो की आपल्या आधी आता एक एक पुरावे लागतच आहेत आणि त्याचवेळी अर्जुनला फोन आलेला असतो. अर्जुन म्हणतो, कोणाचा फोन असेल? सायली म्हणते, एवढ्या रात्री कोणाचा फोन? अर्जुन म्हणतो, बघतो थांब. अर्जुन सायलीला म्हणतो, हा नंबर तर वेगळा आहे. असं म्हणत अर्जुन फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो, बोला. हो, ओळखलो. ओके, थँक यू सो मच, तुमची खरंच खूप मदत झाली आहे. तुम्ही मला लगेच नंबर पाठवाल का? तर सायली आता अर्जुनला विचारते, काय झालंय? तर अर्जुन म्हणतो की वंदना जाधव यांच्या ऑफिसमध्ये, म्हणजे जुन्या ऑफिसमध्ये, मी ज्या माणसांकडे माझा नंबर देऊन आलो होतो त्यांनीच फोन केला की वंदना जाधव यांचा नवीन नंबर मिळाला आहे आणि ते आपल्याला पाठवत आहेत. सायली म्हणते, बरं झालं, म्हणजे आता तिच्याशी आपला थेट संपर्क होणार आहे, तर थेट बोलताही येईल. अर्जुन म्हणतो की हो, पण एक आहे, मी जर फोन केला तर त्या वाचकतील पुरुषाशी बोलायला थोड्या वाचकतील, पण तीच जर एखादी बाई बोलत असेल तर ते मन मोकळेपणाने नक्कीच बोलतील, त्यामुळे मी फोन करून देतो. तू बोलशील का? सायली म्हणते, बरं ठीक आहे. आता अर्जुन वंदना जाधव यांना फोन करतो. वंदना जाधव फोन उचलतात आणि विचारतात, हॅलो. तर सायली म्हणते, वंदना जाधव बोलतायत का? तर त्या म्हणतात की हो, पण तुम्ही कोण बोलत आहात? सायली आपली ओळख देत म्हणते की मी सायली सुभेदार बोलत आहे. मला तुमच्याकडून जरा बबली लोखंडे यांच्याविषयी माहिती हवी होती. त्या मुलीबद्दल बोलायचं होतं. तर आता हे नाव ऐकताच वंदना जाधव म्हणतात, बबली लोखंडे. तर सायली म्हणते की हो, तुम्ही जवळजवळ 22-23 वर्ष तिला ओळखताय हो ना? तर आता वंदना ताई म्हणतात की तुम्हाला कसं माहीत की माझा आणि तिचा काही संबंध आहे ते? तर सायली त्यांना म्हणते, आम्हाला असं कळलं होतं की या बबली लोखंडेमुळे तुमचं आणि तुमच्या मुलाचं फार मोठं नुकसान झालं होतं. म्हणजे तो लहान असताना बबलीने त्यांना खूप मारलं होतं आणि त्यामुळे त्याच्या पायाची हालचालही होणं बंद झालं होतं. हे खरं आहे का? तर वंदना जाधव म्हणतात
की हो 100 खरं आहे. लहान मुलं निष्पाप असतात असं म्हणतात, पण बबली लोखंडे कुठल्या मुहूर्तावर आणि कुठल्या नक्षत्रात जन्माला आली ना हे देवालाच माहीत, कारण ती निष्पाप असूच शकत नाही, फक्त ती पापी असू शकते. त्यावेळी तिने जे काही केलं त्याची शिक्षा तिला अजूनही भेटली नाही, परंतु तिने जे केलं त्याची शिक्षा मी आणि माझा मुलगा सोहम अजूनही भोगतोय. तर सायली त्यांना म्हणते, माहीत आहे मला ती कशी आहे. तिच्या स्वार्थीपणामुळे आणि तिच्या वागण्यामुळे आमचंसुद्धा खूप मोठं नुकसान झालं आहे, आणि म्हणूनच तर मी तुम्हाला फोन केला आहे, आणि म्हणूनच आम्ही तिच्याबद्दल माहिती गोळा करत आहोत. आता वंदना ताई विचारतात, आम्ही म्हणजे कोण? तर सायली म्हणते, मी आणि माझे पती ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. तर वंदना जाधव म्हणतात, बरं ठीक आहे, तुम्ही मला लवकरात लवकर भेटा, मी त्या बबली लोखंडेबद्दल सगळी माहिती तुम्हाला आनंदानेच सांगेल. सायली म्हणते, बरं ठीक आहे, आपण लवकरच भेटू, पण कुठे भेटायचं आपण? तर वंदना जाधव सायलीला विचारतात की तुम्ही कुठे राहता? सायली त्यांना म्हणते, आम्ही पनवेलमध्ये राहतो. पण तुम्ही कुठे राहता? तुम्हाला पनवेलमध्ये यायला जमेल का? तर त्या ताई म्हणू लागतात, सध्या मी कर्जतला राहते, पण बबली लोखंडेबद्दल बोलायला मी पनवेललाच काय, चंद्रावर सुद्धा यायला तयार आहे. सायली त्यांना म्हणते, बरं ठीक आहे, मग मी पनवेलमधल्या एका कॅफेचा तुम्हाला ॲड्रेस पाठवते, उद्याच आपण भेटू. आभारी आहे वंदना ताई. असं म्हणत सायली त्यांचे आभार मानते आणि फोन ठेवते. अर्जुन सायलीला म्हणतो, या वंदना जाधव प्रियाबद्दल सगळं काही सांगायला तयार झाल्यात, म्हणजे त्यांच्या मनात किती राग आहे ते बघ. तर सायली म्हणते, त्यांच्या बोलण्यातून तो राग स्पष्ट दिसतही होता, आणि आता आपण प्रिया तन्वी नाहीये हे सिद्ध करण्याच्या एक पाऊल जवळ पोहोचलो आहोत. त्याचवेळी सायलीला मेसेज येतो. सायली अर्जुनला म्हणते, बघा चांगल्या गोष्टी घडायला लागल्यात ना, की एकत्रच घडतात आतात. या कॉलेजमधल्याच एका माणसाने मला पत्रच पाठवलं आहे की तन्वी किल्लेदार या नावाची कोणतीही व्यक्ती, कोणतीही मुलगी त्यांच्या कॉलेजमध्ये शिकतच नव्हती. अर्जुन म्हणतो, काय बघू? असं म्हणत आता अर्जुन ते लेटर पाहतो. अर्जुन म्हणतो, हे तर आपण कोर्टातही वापरू शकतो. ग्रेट. सायली म्हणते, प्रियाला थोबाडीत मारून घराबाहेर काढता आलं असतं ना, तर किती बरं झालं असतं. मला तर ना अशी खोटी माणसं अजिबातच आवडत नाही. म्हणजे बघा ना, एक खोट लपवण्यासाठी माणूस हजारदा खोटं बोलत असतो, आणि मग त्याचा हा खोटेपणा गुन्ह्यात बदलतो, आणि म्हणूनच अशा माणसाला कधीही माफी मिळू नये. आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन सायलीला म्हणतो, म्हणजे यासारखी चूक कोणी करू नये, तो गुन्हाच आहे. परंतु एखादी व्यक्ती जर नेहमी खरं बोलत असेल आणि एखाद्या दिवशी जर खोट बोलली तर सायली म्हणते, तुम्ही त्या तुमच्या अशा अश्लांसारख्या पळवटा काढू नका. तर खोट्या माणसाचा मला तिरस्कार आहे. खोटी माणस मला सहनच होत नाही. असो कोळसा उघडावाना तितका काळाच आहे. त्यामुळे तुम्ही आता त्या गोष्टीचा विचार करू नका, तुम्ही झोपा. परंतु सायलीच्या या बोलण्यामुळे, सायलीच्या संतापामुळे अर्जुन मात्र घाबरून गेलेला असतो. सायली म्हणते, काय हो, आज सुद्धा जागरण करायचंय का? आज जागरण करायचं नाही, कारण मी तुम्हाला पुन्हा मॉलिश करून देणार नाही, त्यामुळे चला झोपा. तर सायलीला आता अर्जुन म्हणतो, बायको मला सांग, म्हणजे तुझ्या जवळची व्यक्ती, म्हणजे समज मम्मा तुझ्याशी खोट बोलली तर तू तिच्यासोबत सुद्धा नातं तोडणार आहेस का? सायली म्हणते, मुळात उदाहरण देण्यासाठी सुद्धा तुम्ही असं बोलू नका, कारण आपल्या घरात प्रिया सोडली तर कोणीही खोट बोलत नाही, कोणीही खोट वागत नाही. खरं तर खोट वागणाऱ्या व्यक्तीला कुठल्या नात्यांची किंमतच नसते, त्याच्यासाठी नाते ही शून्य असतात. आता हे ऐकल्यानंतर अर्जुन शांतच होतो. येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता सगळं सत्य सांगण्यासाठी इथे वंदना जाधव पनवेलमध्ये आलेले असतात. सायली, अर्जुन त्यांना भेटण्यासाठी येतात. वंदना जाधव म्हणू लागतात, त्या बबलीमुळे माझ्या मुलाच जे नुकसान झालंय ते आयुष्यात कधीच भरून काढू शकत नाही, कारण बबलीच्या वागण्यामुळे त्याच्या मणक्यात खूप मोठा मार बसला.
आणि तो आयुष्यभर कधीच चालू शकत नाही. आता हे ऐकून सायली अर्जुनला खूप वाईट वाटतं, परंतु आता अर्जुन म्हणतो, बबलीच्या खांद्यावर तो भाजलेला डाग अजूनही असेल का? तर वंदना जाधव म्हणतात की हो, कारण ते मरण कधीही जाऊ शकत नाही. तर दुसरीकडे प्रिया विचार करत म्हणते, सायली अर्जुन तर त्या सदानहिनीकडे जाऊच शकत नाही आणि ती शांता सुद्धा इथे नाहीये असं तू म्हणाला, परंतु आता नक्की मग सायली अर्जुन कुठे गेले असतील? तर दुसरीकडे अर्जुन वंदना जाधव यांना म्हणतो, जर हे सगळं काही सगळ्यांच्या समोर सांगण्याची वेळ आली तर तुम्ही सांगाल का? तर वंदना जाधव म्हणतात की हो, बोलीला जर तिच्या पापाची शिक्षा मिळायची असेल तर तिचं हे सत्य सगळ्यांसमोर सांगायला मी तयार आहे. आता अर्जुनला अजून एक साक्षीदार मिळालेला असतो. आता सायली अर्जुन प्रियाच सत्य सगळ्यांसमोर आणतील. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.